धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आलेली आहे। पुण्यामध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरची ही घटना आहे। मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाणे कारमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला। कोरेगाव पार्क पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री पार्टीमध्ये ओळख झालेल्या पुरुषानं घरी सोडतो म्हणून कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला। पुण्यातल्या प्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमधून महिला आणि पुरुष बाहेर पडले होते। या महिलेची आणि पुरुषाची ओळख पार्टीमध्ये झाली होती अशी माहिती मिळाली आहे। त्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्यानं पुरुषानं महिलेवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यात आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहावं लागेल। अत्यंत धक्कादायक ही बाब आहे। पुण्यामध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते या संदर्भातली अपडेट देतील। अभिजित, काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि काय कारवाई करण्यात आली आहे? श्रेयस, पुण्यातल्या कोरेगाव परिसरातली काल रात्रीची ही घटना आहे। चालत्या कारमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। कोरेगाव पार्क परिसरात अनेक पब्स आहेत, अनेक हॉटेल्स आहेत, नाईट पार्टी तिथे मोठ्या प्रमाणात चालते आणि ही महिला देखील एका पार्टीसाठी गेली होती आणि पार्टीतून बाहेर पडल्यानंतर ज्यांनी घरी सोडायचं आश्वासन ज्या दोन पुरुष मित्रांनी दिलं त्याच दोघांनी चालत्या कारमध्ये या महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। पण या महिलेची आणि त्या पुरुषांची ओळख त्या पार्टीमध्येच झाली होती आणि पार्टीनंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने या पुरुषांनी महिलेवर अत्याचार केल्याचं महिलेने तिच्या जबाबात सांगितलंय। कोरेगाव पार्क परिसरातल्या एका हॉटेलमध्ये ही सगळी पार्टी त्यांची केली। दोघेही म्हणजे ती महिला आणि ते ज्यांनी अत्याचार केला असे पुरुष त्यांची ओळख तिथंच झाली होती आणि मुंढवा कोरेगाव पार्क तो रस्ता आहे, कोरेगाव पार्कवरून मुंढव्याकडे जाणारा, त्या रस्त्यावरती हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। जे दोन आरोपी आहेत किंवा ज्यांनी लैंगिक अत्याचार केला या महिलेवर त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे। जसं मी सांगितलं की काल रात्री उशिरा हा सगळा प्रकार घडला। पार्टीत ओळख झाली आणि ओळखीनंतर त्या महिलेला घरी सोडायचं आश्वासन त्या दोघांनी दिलं आणि घरी सोडण्याच्या बहाण्याने रात्री उशिरा तिच्यावरती लैंगिक अत्याचार कारमध्ये झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हो, नक्कीच। याबाबत आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते पाहावं लागेल। तुमचा धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।